नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतं. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, मे 2026मध्ये एक अशी गोष्ट घडणार आहे जी तुमचा विचार करण्याची पद्धत बदलून टाकू शकते. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नाती अचानक बदलतील आणि काही सत्य अशी समोर येतील ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत होतात. विशेष म्हणजे या महिन्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष बाहेरच्या लोकांशी नसणार आहे, तर स्वतःच्या मनाशी असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक महत्त्वाचा संकेत सांगणार आहे जो पुढची 4 वर्षे तुमची आर्थिक आणि मानसिक दिशा बदलू शकतो. आणि हो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये जय महाकाल नक्की लिहा. कारण वृश्चिक लग्न राशीच्या जातकांची ऊर्जा जेव्हा जागृत होते तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. मे 2026ची मुख्य ऊर्जा. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, हा महिना साधा नाही. हा महिना म्हणजे शांत दिसणाऱ्या समुद्राखाली तयार होत असलेले प्रचंड वादळ आहे. बाहेरून तुम्ही शांत दिसाल, पण आतून मनात अनेक भावना धावत असतील. राग, अपेक्षा, दुःख, आठवणी आणि अनेक न बोललेले प्रश्न. तुम्ही मुळातच भावना खूप खोलवर अनुभवणारे लोक आहात. एखादी गोष्ट बाकी लोक विसरून जातात, पण तुम्ही ती मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवतात. आणि म्हणूनच या महिन्यात तुमच्या प्रतिक्रिया अचानक तीव्र होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राने छोटीशी चूक केली आणि तुम्ही अचानक त्याच्याशी कठोर बोललात किंवा पूर्ण अंतर ठेवलं. नंतर स्वतःलाच प्रश्न पडेल, मी इतकं का बोललो? कारण ते फक्त त्या दिवसाचं उत्तर नसेल, ते अनेक महिन्यांपासून साचलेल्या भावनांचं वादळ असेल. आणि इथेच या महिन्याचा पहिला मोठा धडा सुरू होतो. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. महिन्याची सुरुवात कशी असेल? मे महिन्याचे पहिले 15 ते 10 दिवस मानसिकदृष्ट्या थोडे जड जाऊ शकतात. मनात सतत काही प्रश्न फिरत राहतील. मी एवढी मेहनत करतोय तरी कौतुक का नाही? पैसे येतात पण टिकत का नाहीत? लोक माझी किंमत का समजत नाही? मीच सगळ्यांसाठी का झगडतो? आणि इथे एक गोष्ट होईल, तुम्ही बाहेरून सामान्य वागाल, पण आतून सतत विचार सुरू राहतील. रात्री झोपताना अचानक जुन्या गोष्टी आठवतील, जुन्या लोकांची आठवण येईल, काही अपमान पुन्हा मनात उभे राहतील. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, हा काळ तुमची मानसिक परीक्षा घेणार आहे. पण लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला जीवन मोठं बनवायचं असतं त्याची परीक्षा आधी मनातूनच घेतली जाते. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या क्षेत्रात मे महिन्याचा पहिला अर्धा भाग थोडा कठीण राहू शकतो. कामात उशीर होणे, लोकांकडून सहकार्य कमी मिळणे, गैरसमज निर्माण होणे, अचानक अडचणी वाढणे यामुळे त्रास होऊ शकतो. कधी तुम्हाला वाटेल, इतक्या साध्या गोष्टी एवढ्या अवघड का होत आहेत? पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे. कारण या महिन्यात विश्व तुमच्याकडे एकच गोष्ट पाहत आहे, तुम्ही दबावाखाली स्वतःला किती शांत ठेवू शकता. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, तुमचा स्वभाव तीव्र आहे आणि जर प्रत्येक गोष्टीवर कठोर प्रतिक्रिया दिली तर परिस्थिती अजून गुंतागुंतीची होऊ शकते. त्यामुळे या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. आणि विशेष म्हणजे 15 मे नंतर अचानक परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. ज्या कामात अडथळे येत होते ते पुढे जाईल. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नव्हती तेच लोक तुमचं कौतुक करू लागतील. नोकरी करणाऱ्या वृश्चिक लग्न राशीच्या जातकांसाठी एखादं अधिकाराचं काम मिळू शकतं. जबाबदारी वाढेल, लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. सरकारी कामे अडकलेली असतील तर ती मार्गी लागू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या महिन्यात काही वृश्चिक लग्न राशीच्या जातकांना अचानक अशी संधी मिळेल जी पुढच्या 2 वर्षाची दिशा बदलू शकते. म्हणून छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष संकेत.
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा महिना नवीन धोके घेण्यासाठी योग्य नाही. मोठी गुंतवणूक, नवीन भागीदारी, उतावळे निर्णय हे सध्या टाळा. कारण हा काळ विस्ताराचा नाही तर स्थिरता टिकवण्याचा आहे. उधार उसनवारीचे व्यवहार सांभाळून करा, कारण नंतर पैशासाठी ताण निर्माण होऊ शकतो. तरुण वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनी कुसंगत टाळावी, कारण या महिन्यात चुकीची मैत्री तुमचा फोकस बिघडवू शकते. खेळाडूंसाठी हा मात्र चांगला काळ राहील. मेहनतीचे फळ मिळू शकतं. आर्थिक स्थिती. मानसिक ताण असूनही आर्थिक बाजू तुलनेने चांगली राहू शकते. कमाईचे मार्गे उघडे राहतील. मेहनतीनुसार पैसे मिळतील. काही अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे. पॉलिसी पूर्ण होऊन आर्थिक फायदा मिळू शकतो. जमीन, जागा किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ होऊ शकतो. जुनी गुंतवणूक आता फायदा देऊ शकते. पण इथे विश्व तुम्हाला एक कठोर प्रश्न विचारणार आहे. तुम्ही पैसा फक्त कमवत आहात की भविष्यासाठी जपूनही ठेवत आहात? कारण हा महिना तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवून जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, या महिन्यात अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावनेत येऊन खर्च करू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत पहिल्या 15 दिवसात थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास, पाठदुखी, शरीरात थकवा, झोप पूर्ण न होणे, मनाने थकलेपण जाणवणं हे जाणवू शकतं. बाहेरून तुम्ही ठीक दिसाल, पण आतून ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटेल. आणि महिन्याच्या उत्तरार्धात अष्टम स्थानातील गुरु आणि शुक्र युती आरोग्यासाठी फारशी चांगली मानली जात नाही. बाहेरचं तेलकट किंवा आरोग्य अन्न खाल्ल्यामुळे त्रास होऊ शकतो. दवाखान्यात खर्च वाढू शकतो. अग्निसंदर्भातील कामे जपून करा. गॅस, वीज किंवा उष्ण वस्तूंशी संबंधित कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका. कारण या महिन्यात एक छोटी चूक मोठा त्रास देऊ शकते. म्हणून खाण्यापिण्याची पथ्य पाळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रेमसंबंध आणि नाती. हा महिना नात्याचं खरं रूप दाखवणारा आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीचं एक वाक्य त्यांचा पूर्ण स्वभाव उघड करेल. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुम्हाला लोकांचे हेतू स्पष्ट दिसतील. प्रेमसंबंधात पहिला अर्धा भाग संवेदनशील राहील. छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. भावनिक दबाव येऊ शकतो. समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं पूर्णपणे समजून घेणार नाही. आणि इथे एक मोठा धोका आहे. तुम्ही मनातून जास्त गुंतू शकता, पण समोरची व्यक्ती तितकी प्रामाणिक नसेल. त्यामुळे प्रेमामध्ये फसगत होणार नाही याची काळजी घ्या. गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. 15 मे नंतर नात्यामध्ये सुधारणा दिसेल. भावना स्थिर होतील. संवाद सुधारेल. आणि काही वृश्चिक लग्न राशीच्या जातकांना या काळात नात्यांबद्दल एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कौटुंबिक सौख्य आणि वैवाहिक जीवन. विवाहित वृश्चिक लग्न राशीच्या जातकांसाठी हा महिना सरासरीचा राहू शकतो. कारण 15 मे नंतर शुक्र अष्टम स्थानात प्रवेश करेल. घरामध्ये छोट्या गोष्टीवरून मतभेद वाढू शकतात. स्त्री वर्गाची मने जपा. त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी तुम्ही एक गोष्ट बोलाल आणि समोरची व्यक्ती वेगळ्याच दिशेला विषय नेईल. त्यामुळे बोलण्याची वेळ आणि शब्द दोन्ही महत्त्वाचे आहेत. या महिन्यात एक चुकीचा शब्द अनेक दिवसाचं अंतर निर्माण करू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला आहे. पहिले 15 दिवस थोडं लक्ष विचलित होऊ शकतं, पण त्यानंतर अभ्यासात पकड मजबूत होईल. जुन्या चुका समजतील आणि त्याच चुका पुन्हा न करण्याची ताकद मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. कारण आता घेतलेली मेहनत पुढे मोठे यश देऊ शकते. या महिन्यातील सर्वात मोठा धडा. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुम्हाला एक विचित्र अनुभव येऊ शकतो. ज्या गोष्टी आधी तुमची ताकद होत्या त्याच आता कमजोरी वाटू लागतील. तुमची निष्ठा, तुमची प्रामाणिकता
तुमची वेळ पाळण्याची सवय, लोक त्याचाच गैरफायदा घेत आहे असं वाटू शकतं, पण हे वास्तव नाही. हा राहूच्या संक्रमणाचा मानसिक प्रभाव आहे. तुमची ताकद अजूनही ताकदच आहे, फक्त तुमचं मन थकलं आहे. आणि इथेच या महिन्याचा सर्वात मोठा बदल होणार आहे. तुम्ही लोकांना खुश ठेवणं थांबवलं आणि स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात कराल. उपाय. या महिन्याचा उपाय अत्यंत साधा पण प्रभावी आहे. भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा प्रभू राम यांच्या मंदिरात जाऊन एखादं रोपटं लावा. तसेच लहान कन्यांना मिश्री आणि मखाण्याचा प्रसाद द्या. हा उपाय तुमच्या मनातील अस्थिरता कमी करेल आणि सकारात्मक ऊर्जा वाढवेल. शेवटचा महत्त्वाचा संदेश. वृश्चिक लग्न राशीच्या जातकांनो, मे 2026 हा महिना तुम्हाला तोडण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. पहिले 15 दिवस परीक्षा घेतील, पण त्यानंतरचा काळ तुमची नवीन ओळख तयार करेल. हा महिना तुम्हाला शिकवेल, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, भावना नियंत्रणात ठेवा, पैशांची योग्य योजना करा, स्वतःची किंमत ओळखा आणि बदल स्वीकारायला शिका. कारण काळ बदलतोय, लोक बदलत आहे, परिस्थिती बदलते आहे आणि आता तुम्हालाही स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील. आणि लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्यातून आपल्याला एकटं पाडतं, कारण आपल्याला स्वतःची खरी ताकद दाखवायची असते. जर तुम्हाला हा सविस्तर अंदाज उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला पसंती द्या, चॅनलला सदस्यत्व घ्या आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे नवीन सुरुवातीसाठी. मी सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्याबरोबर. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.